रामनवमी जवळ येऊ लागली की शिर्डीकडे येणारे रस्ते अनेक पालख्या आणि साई भक्तांनी गजबजून जातात. शिर्डीमध्ये लाखोंच्या संख्येने लोक जमा होतात. शिर्डीतल्या रामनवमीचा हा उत्सव 3 दिवसांचा असतो. साईबाबा आणि प्रभू श्री रामचंद्र यांच्या नावाचा जयघोष गावामध्ये सुरू असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, खुद्द साईबाबांच्या हयातीतच हा उत्सव सुरू झाला होता. काय आहे त्यामागचा इतिहास? विशेष म्हणजे त्या दिवशी मुस्लिम धर्मियांची संदल मिरवणूकही असते. कसा होतो हा सोहळा सांगतो. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. 1897ची गोष्ट आहे. शिर्डी जवळच्या कोपरगावचे एक पोलीस अधिकारी होते. त्यांचं नाव होतं गोपाळराव गुंड. गोपाळरावांना मूलबाळ नव्हतं. नंतर त्यांना मूल झालं. त्यामुळे त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्याची इच्छा बाबांपुढे व्यक्त केली. एक दिवस ठरला. त्या दिवशी शिर्डीमध्ये कधी काळी होऊन गेलेल्या एका मुस्लिम समाजातल्या संतांचा उरूस होता. योगायोग म्हणजे त्या दिवशी रामनवमी सुद्धा होती. गोपाळराव यांनी शिर्डीचे पाटील तात्यासाहेब कोते आणि इतरांशी बोलून त्या दिवशीचा उरूस मोठ्या स्वरूपात साजरा केला होता. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच 1911 साली बाबांचे भक्त कृष्णराव जोगेश्वर भीष्म यांच्या मनामध्ये रामनवमी साजरी करण्याची कल्पना आली. त्यांनी ती कल्पना त्यांचे स्नेही महाजनी यांना बोलून दाखवली. दोघेही बाबांकडे गेले. बाबांनी त्यांना अनुमती दिली. मग त्याच वर्षी शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव सुरू झाला. तसंच त्या दिवशीचा उरूसही गावामध्ये साजरा झाला. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच तब्बल 115 वर्ष हा उत्सव शिर्डीमध्ये अखंड साजरा होतो. या परंपरेने आता शतक ओलांडलंय. आधी शिर्डी गावापुरता किंवा परिसरापुरता असणारा हा उत्सव वर्षागणिक मोठा होत गेला. 1981 साली मुंबईतल्या दादरच्या साई निकेतन मधून रामनवमीला पालखी शिर्डीत आली. त्यानंतर अनेक पालख्या सुरू झाल्या. आज महाराष्ट्रातून तसंच देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये पालख्या या शिर्डीला येत असतात. रामनवमीचा 3 दिवसांचा उत्सव शिर्डीमध्ये असतो. पहिल्या दिवशी पहाटे साईबाबांची काकड आरती होते. बाबांची प्रतिमा, पोथी आणि विणा यांनी मिरवणूक काढली जाते. ती धरण्याचा मान साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतो. वाजत गाजत ही मिरवणूक काढली जाते. शिर्डीमध्ये 3 दिवस साई चरित्र ग्रंथाचं पारायण केलं जातं. मोठ्या संख्येने भक्त त्यात सहभागी झालेले असतात. भजन कीर्तन चालू असतं. मुख्य उत्सवाच्या म्हणजेच रामनवमीच्या दिवशी शिर्डीमध्ये खूप गर्दी असते. साईबाबा मंदिर हे रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येतं. साईबाबा जिथं राहायचे त्या द्वारकामाईमध्ये ठेवलेली गव्हाची पोती या दिवशी बदलली जातात. तसंच द्वारकामाईवर असणारी 2 भगवी निशाणही नवी केली जातात. या निशाणांचीही मिरवणूक काढली जाते. साईबाबांच्या आणि प्रभू रामाच्या प्रतिमेची गावामध्ये वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. तिसऱ्या दिवशी उत्सव संपतो. त्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं. विशेष म्हणजे रामनवमीच्या दिवशी शिर्डीमध्ये पूर्वापार जो उरूस व्हायचा तोही साजरा होतो. त्यानिमित्त संदल मिरवणूक काढली जाते. द्वारकामाई जवळच्या अब्दुल बाबांच्या समाधीपासून ती निघते. शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवामध्ये मुस्लिम समाज तर संदलामध्ये हिंदू समाज सहभागी होतो. त्यामुळे या उत्सवाकडे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनही बघितलं जातं. साईबाबांनी आपल्या आयुष्यभर आपली ओळख सांगितली नाही. मुस्लिम फकीरासारखा त्यांचा वेश असायचा, तरी तोंडी रामाचं नाव असायचं. त्यांच्या काळात त्यांच्याच प्रेरणेनं सुरू झालेला हा उत्सवही धार्मिक सहिष्णुतेचं दर्शन घडवतो, हे मात्र खरं. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही कधी रामनवमीला शिर्डीमध्ये गेलाय का? तुमच्या आसपास कुठं रामनवमीचा उत्सव साजरा होतो का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.